आपल्यासोबत असं बऱ्याचदा होतं की आपण शॉपिंग करायला जातो आणि एखाद्या अशा वस्तूवर आपलं लक्ष जातं जी आपल्या लिस्टमध्येच नसते. आणि मग आपल्याला असं वाटतं की यार ही मला कधीतरी कामात येऊ शकते म्हणून आपण ती घेतो आणि घरी आणल्यानंतर तिचं मुहूर्तच लागत नाही. तसं माझं ह्या हेअर स्टायलिंग किट सोबत झालंय. तर ह्या दिवाळीला याला 3 वर्ष पूर्ण होणार आहे. 3 वर्ष. आणि याच्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की 2 वर्षाची वॉरंटी आहे. म्हणजे माझे 3 वर्ष झालेले आहेत. आता याला आत गंज लागलाय, हे प्रॉपर काम करतंय की बुरशी लागलीये. दिसतं तर ओके आहे. हे मी जसंच्या तसं ठेवलंय माहिती. तिथे त्यांनी चेक करून दिलेलं हे चालू आहे की नाही. त्यानंतर मी याला आजपर्यंत ओपन केलं नाही. असं नाही की मला कधी गरज पडली नाही, म्हणजे मला असं वाटलेलं की इथे आपण जातोय तर इथे आपण छान हेअरस्टाईल करून जावेत असं. पण असं झालं की तेवढ्यासाठी कशाला उगाच हेअर डॅमेज करायचे, जाऊ दे, एवढी काही गरज नाही ना, बघू जेव्हा खूप गरज असेल तेव्हा विचार करू. असं करून करून 3 वर्ष निघून गेलेत आणि हे अजूनही मी वापरलेलं नाहीये. तर आज मला असं वाटतंय की ऍटलिस्ट ते चेक करावं प्रॉपर गरम होतंय की नाही. एक्सटेन्शन बोर्ड मी जवळच घेऊन बसलेले आहे, त्यामुळे फार लांब जाण्याची गरज नाही. रेड लाईट ऑन झालेला आहे. लगेच गरम झालं हे. होया एक सेक्शन घेऊन हे प्रॉपर वर्क करत आहे की नाही. प्रॉपर हीट झालंय, मला फील होतोय बोटांना, कपाळावर पण त्याची हीट लागते. छान झालंय खूप. मेन हे असतं, हे काम करतं म्हणजे हे काम करणारच, म्हणजे बाकीचेही चांगलेच असतील पण भारी वाटतंय ना. हा, मजा आली मला खूप. आणि हे इतकं फास्ट झालं म्हणजे मला खरोखर असं वाटलं नव्हतं की हे एवढ्या फास्ट होईल असं. पटकन तापलं ते. मग मी खूपच कमी घेतलेत का मी. भारी वाटतंय, मला खूप मजा येते हे सगळं करताना. हे थोडं आपण खालून केलं होतं, याला पण थोडंसं वरून करून बघते, बघूया काय फरक वाटतो ते. चटका बसला. अशी एक लांब वेणी घातली आणि छान पंजाबी ड्रेस घातला की छान दिसेल ना, किंवा साडी नेसली तरी पण हे एकदम भारी दिसणार आहे. मला तर खूप बघूनच खूप भारी वाटतंय.